पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर प्रवेश डेस्कवर आपले स्वागत आहे, जेथे विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जासाठी अर्ज करू शकतील. ते अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. मदत विभागांतर्गत, अर्जदार अर्ज प्रक्रियेचा व्हिडिओ पाहू शकतात आणि ते सूचना पुस्तिका डाउनलोड करू शकतात, जे प्रवेश अर्ज कसा पूर्ण करायचा याबद्दल अधिक स्पष्टता देईल. अर्जदाराला उपखंडाच्या उजव्या बाजूला असलेल्या नोंदणी टॅबवर क्लिक करावे लागेल आणि नंतर विचारल्यानुसार आवश्यक तपशील इनपुट करावे लागतील. नाव अगदी ताज्या परीक्षेच्या मार्कशीटनुसार असावे, कारण तेच नाव अर्जातही दाखवले जाईल. नाव अद्ययावत करताना विद्यार्थ्याने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण एकदा नाव टाकल्यानंतर अर्जदार कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल करू शकणार नाही. कृपया एक सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करा, कारण विद्यापीठातील सर्व संप्रेषण या ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल. त्यानंतर, विद्यार्थ्याला ड्रॉप डाऊनमधून प्रवेशाचा प्रकार निवडावा लागेल. प्रवेशाचा प्रकार UG अंडर ग्रॅज्युएट असेल. कृपया लक्षात ठेवा, एकदा प्रवेशाचा प्रकार निवडल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही. विद्यार्थ्याला त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर डिफॉल्ट पासवर्डसारखे नोंदणी तपशील प्राप्त होतील. त्याच ईमेलमध्ये, तुम्हाला सूचना पुस्तिका प्राप्त होईल. एकदा तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सर्व तपशील प्राप्त झाल्यानंतर, तुम्ही पृष्ठाच्या उजव्या बाजूला असलेल्या लॉग इनवर क्लिक करू शकता आणि अर्ज फॉर्मसह पुढे जाऊ शकता. अर्जाची प्रक्रिया 4 भागांमध्ये विभागली आहे: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, दस्तऐवज अपलोड करा आणि प्राधान्य निवडा. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला लागू करा टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे, किंवा विद्यार्थी उपखंडाच्या डाव्या बाजूला असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर क्लिक करू शकतो. तसेच, कृपया तुम्ही UG अंडर ग्रॅज्युएटसाठी अर्ज करत असताना तुम्ही योग्य पॅचवर आहात का ते तपासा. आता शेवटचे, पहिले आणि मधले नाव इनपुट करा. पुढे जाण्यापूर्वी कृपया नावाचे शब्दलेखन तपासा. आता पालकांचे नाव प्रविष्ट करा आणि तुमच्या आधार कार्डानुसार नाव प्रविष्ट करा. अर्जदारांनी त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की लिंग, जन्मतारीख, रक्त गट, आधार तपशील, धर्म प्रविष्ट करणे आवश्यक आहे. प्रवेश श्रेणी, जात वर्ग, शिकण्याची अक्षमता असल्यास, मातृभाषा, जन्मस्थान आणि वैवाहिक स्थिती प्रविष्ट करा. कृपया ड्रॉपडाऊनमध्ये उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासा. निवडलेल्या पर्यायावर आधारित अर्जदारांनी संबंधित कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. आता, अर्जदाराने राष्ट्रीयत्व निवडणे आवश्यक आहे आणि नागरिकत्वाचा देश भारतीय असल्यास त्यांना अधिवास राज्यात प्रवेश करणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी भारताबाहेर असेल तर परदेशी निवडा. योग्य पिन कोडसह पत्रव्यवहाराचा पत्ता इनपुट करणे सुरू ठेवा. एकदा पिन कोड प्रविष्ट केल्यानंतर, सिस्टम आपोआप शहर आणि राज्य मिळवेल. तसेच स्थान क्षेत्र, जिल्हा आणि तालुका, तहसील यांचा उल्लेख करा. जर कायमचा पत्ता समान पत्रव्यवहार पत्ता असेल तर होय निवडा आणि पुढे जा. अन्यथा नाही निवडा आणि कायमचा पत्ता प्रविष्ट करा. आता, विद्यार्थ्याने त्यांचा संपर्क तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यांच्या मोबाईल नंबर आणि ईमेल पत्त्यापासून सुरुवात करून, तुमचा उल्लेख केलेला नंबर व्हॉट्सॲप नंबर सारखाच असल्यास होय किंवा नाही देखील निवडा. आता नाव, क्रमांक, ईमेल पत्ता यासारखे कौटुंबिक तपशील प्रविष्ट करा. कुटुंबाचा व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न आणि अर्जदार आणि कुटुंबाच्या ईमेल पत्त्यावर कुटुंबातील सदस्याचा संबंध नमूद करा. आता शैक्षणिक तपशील कसे भरायचे ते समजून घेऊ. तुम्ही ज्या वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित आहात ते वर्ष निवडून प्रारंभ करा. अर्जदाराने ते कोणत्या वर्षी प्रवेश घेऊ इच्छित आहेत हे निवडणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी प्रथम वर्ष पदवी महाविद्यालयासाठी अर्ज करत असेल तर त्यांना प्रथम वर्ष निवडावे लागेल. जर विद्यार्थी द्वितीय वर्ष पदवी महाविद्यालयासाठी अर्ज करत असेल तर त्यांना द्वितीय वर्ष निवडावे लागेल. आता SSC तपशील अपडेट करा. बोर्ड प्रकार, उत्तीर्ण राज्य, बोर्डाचे नाव, शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव, आसन क्रमांक, निकालाची तारीख यासारखे इतर महत्त्वाचे तपशील प्रविष्ट करा. अर्जदाराने एकूण गुणांपैकी मिळवलेले गुण प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि सिस्टम स्वतः टक्केवारीची गणना करेल. जर विद्यार्थ्यांनी त्यांचे SSC ग्रेडिंग सिस्टम अंतर्गत उत्तीर्ण केले असेल तर ते ग्रेड कन्व्हर्जन लेटरमधून कागदपत्र PDF पाहू शकतात आणि ते ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करू शकतात आणि ग्रेड आणि टक्केवारी यासारख्या आवश्यक फील्डमध्ये प्रवेश करू शकतात. आता, बोर्डाचे नाव, महाविद्यालयाचे नाव, उत्तीर्ण राज्य, उत्तीर्ण महिना आणि वर्ष,
आसन क्रमांक, HSC उत्तीर्ण प्रवाह, निकालाची स्थिती, प्रयत्नांची संख्या यासारखे तपशील प्रविष्ट करून HSC तपशील अद्यतनित करा. आता विद्यार्थ्याने त्यांच्या प्रवेश परीक्षेचा तपशील एंटर करावा लागेल जर ते त्यासाठी उपस्थित असतील. जर विद्यार्थ्याने त्यांच्या प्रवेश परीक्षेला हजेरी लावली नसेल, तर ते प्रवेश परीक्षेतील ड्रॉप डाऊनमधून हजर न झालेले निवडू शकतात. जर विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसला असेल तर त्यांना ड्रॉप डाऊनमधून निवड करावी लागेल. त्यानंतर त्यांनी ड्रॉप डाऊनमधून प्रवेश उत्तीर्ण वर्ष निवडणे आवश्यक आहे आणि त्यानंतर प्रवेश परीक्षेचा स्कोर. कृपया लक्षात ठेवा, BMS, BCA आणि BBA प्रोग्रामसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या प्रदेश CET परीक्षेला बसणे आवश्यक आहे. कृपया सर्व तपशील सत्यापित करा आणि समाधानी असल्यास पुढे जाण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. आता कागदपत्रे कशी अपलोड करायची ते समजून घेऊ. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही पृष्ठावर काही सूचना नमूद केल्या आहेत. कृपया त्याचे काळजीपूर्वक पालन करा. विद्यार्थ्यांनी त्यांचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, 6 महिन्यांपेक्षा जुने नाही. त्यानंतर त्यांना एका साध्या पांढऱ्या कागदावर सही करून स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. SSC मार्कशीट अपलोड करण्याच्या दिशेने पुढे जा. त्यानंतर HSC मार्कशीट अपलोड करण्याच्या दिशेने पुढे जा. विद्यार्थ्यांनी HSC किंवा 12वी इयत्तेसाठी निकालाच्या स्थितीत पास निवडले असेल तरच त्यांना हा पर्याय मिळेल. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्याला चूज फाईलवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फाईल निवडा आणि अपलोडवर क्लिक करा. अपलोड केलेले योग्य दस्तऐवज तपासण्यासाठी ते आय बटणावर क्लिक करू शकतात आणि त्यांना कोणतेही दस्तऐवज हटवायचे असल्यास ते बिन चिन्हावर क्लिक करा. कृपया सर्व तपशील सत्यापित करा आणि समाधानी असल्यास पुढे जाण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. आम्ही प्राधान्यांच्या निवडीसह पुढे जाण्यापूर्वी, कृपया तुमचे महाविद्यालय आणि कार्यक्रम निवडताना कोणत्याही चुका टाळण्यासाठी पृष्ठावर नमूद केलेल्या सूचना पहा. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार महाविद्यालये आणि अभ्यासक्रम शोधता येणार आहेत. ते कॉलेजच्या नावाखालील ड्रॉप डाऊनमधून कॉलेज निवडू शकतात आणि येथे क्लिक टू सर्च प्रोग्रामवर क्लिक करू शकतात आणि विशिष्ट निवडलेल्या कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले सर्व प्रोग्राम प्रदर्शित केले जातील. त्याचप्रमाणे, विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार कोर्सच्या नावाखालील ड्रॉप डाऊनमधून विशिष्ट प्रोग्राम किंवा कोर्स निवडू शकतो. आता विद्यार्थ्याला क्लिक हिअर टू सर्च कार्यक्रमावर क्लिक करावे लागेल आणि सर्व महाविद्यालये त्या विशिष्ट अभ्यासक्रमाची ऑफर देणारे प्रदर्शित होतील. त्यांच्या आवडीनुसार महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडण्यासाठी, त्यांना प्लस चिन्हावर क्लिक करावे लागेल आणि विशिष्ट महाविद्यालयातील विशिष्ट अभ्यासक्रम तुमच्या प्राधान्य सूचीमध्ये जोडला जाईल. जर विद्यार्थ्याला कोणतेही विशिष्ट महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम हटवायचा असेल तर ते डिलीट पर्यायावर क्लिक करू शकतात आणि ते विशिष्ट महाविद्यालय हटविले जाईल. तसेच, जर त्यांना त्यांचे प्राधान्यक्रम बदलायचे असतील तर ते वर आणि खाली बाणावर क्लिक करू शकतात आणि त्यानुसार प्राधान्ये बदलली जातील. कृपया सर्व तपशील सत्यापित करा आणि समाधानी असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट करा वर क्लिक करा. विद्यार्थ्याला फॉर्म सबमिट केल्यानंतर प्राधान्यांमध्ये काही बदल करायचे असल्यास, ते त्याच क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करू शकतात आणि त्यांच्या प्रवेश अर्जामध्ये अधिक प्राधान्ये जोडण्यासाठी प्राधान्य टॅबवर क्लिक करू शकतात. कृपया लक्षात ठेवा, विद्यार्थी केवळ प्राधान्ये जोडू शकतात, ते प्राधान्यक्रम हटवू किंवा बदलू शकणार नाहीत. त्यांना त्यांची प्राधान्ये पाहायची असल्यास, ते दृश्य प्राधान्य टॅबवर क्लिक करू शकतात आणि त्यांनी निवडलेली सर्व प्राधान्ये पाहण्यास सक्षम असतील. विद्यार्थी अर्ज डाउनलोड टॅबवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करू शकतात. लक्षात ठेवा, महाविद्यालयात भौतिक कागदपत्रे सादर करताना नोंदणी फॉर्म अनिवार्य असेल. आम्हाला आशा आहे की प्रवेश अर्ज फॉर्म प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरला आणि तरीही तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही सपोर्ट ईमेलवर सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता.